बारामतीत नीरा डावा कालवा फुटला, अनेकांच्या घरात शिरलं पाणी, शेतीचंही मोठ्या प्रमाणात नुकसान. बारामती आणि इंदापुरात पावसामुळे मोठं नुकसान. उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून पहाटेच नुकसानग्रस्त भागाची पाहणी. चिपळूणमध्ये नदीपात्रात अडकलेल्या 3 जणांची सुखरूप सुटका. मासेमारीसाठी नदीत गेले होते 3 जण. फलटण तालुक्यात मुसळधार पावसामुळे बाणगंगा नदीनं ओलांडली धोक्याची पातळी. नदीकाठच्या घरांमध्ये शिरलं पाणी. नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना. सोलापूर आणि सांगलीतही मुसळधार पाऊस. चंद्रभागा नदीची पाणी पातळी वाढल्यामुळे ब्रिटिशकालीन पूल पाण्याखाली, तर कृष्णा आणि वारणा नद्यांच्या पाणी पातळीत वाढ. मुंबई शहरासह उपनगराला पावसानं झोडपलं. जोरदार पाऊस सुरू असल्यामुळे वाहतुकीवर परिणाम, तर वातावरणात गारवा. मुंबई शहर आणि उपनगरात सुरू असलेल्या पावसाचा लोकल सेवेला फटका. मध्य रेल्वेची वाहतूक 20 मिनिटं, तर पश्चिम रेल्वेची वाहतूक 10 मिनिटं उशिरानं. राज्यात पुढचे 4 दिवस मुसळधार पावसाचे. कोल्हापूर, सातारा, पुणे, मुंबई, ठाणे आणि पालघरला आज ऑरेंज अलर्ट. संकेतस्थळावर आलेल्या तांत्रिक अडचणींमुळे लांबलेली 11वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया अखेर आजपासून सुरू. नाव नोंदणीसह महाविद्यालय पसंतीक्रम भरण्याची सुविधा उपलब्ध होणार. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा नांदेड दौऱ्यावर. शंखनाद सभेला लावणार हजेरी. भाजप करणार जोरदार शक्ती प्रदर्शन. युट्यूबर ज्योती मल्होत्राला आज पुन्हा कोर्टात हजर करणार. रिमांड संपत असल्यामुळे 3ऱ्यांदा कोर्टात हजर केलं जाणार.